नमस्कार करता हूं देवी और सज्जनों, मैं हूं शशिकांत बिडवाल और आज मैं आया हूं लोनावाला में। देवी और सज्जनों, यहाँ पर लोनावाला में एक बोंडे स्कूल है और बोंडे स्कूल के टॉप फ्लोर पर हमारे जो मित्र हैं पुजारी सर यहाँ पर हैं और इन्होंने यहाँ पर आप देख सकते हैं कि इतना बढ़िया एक म्यूजियम जिसको बोल सकते हैं हम विज्ञान का म्यूजियम, यानी कि कल्पना चावला के बारे में स्पेस जो एकेडमी होती है, राइट एम आई सर? तो स्पेस के बारे में इन्होंने जो स्पेस एकेडमी हो रही होती है तो इन्होंने इतनी बढ़िया तरीके से इन्होंने मतलब दिखाया है कि क्या बताऊँ मैं आपको। मतलब एक एक छोटी छोटी जो चीज़ होती है तो उसके ऊपर उन्होंने बहुत स्टडी किया है और वो सातारा से कराड़ से लेकर यहाँ तक आए। और सर आप यही प्लीज यहाँ पे आइए। और यही वो सर हैं पुजारी सर, और इन्होंने जितना भी काम किया है और यहाँ पर कल्पना चावला जी की जो मम्मी है, माता जी यहाँ पे आते हैं, उनके भाई आते हैं, बहन आती है और कई सारे सेलिब्रिटी यहाँ पर आते हैं, देखते हैं। और रियली मैं चाहूँगा कि यहाँ पर जो बच्चे स्कूल में हैं, जो बच्चे स्कूल में पढ़ते हैं, जो मैथमेटिक्स के लिए ये इतनी बड़ी जगह है। मेरे ख्याल से जितने भी लोग हैं, मतलब जो बच्चे स्कूल में पढ़ते हैं मैथमेटिक्स, उन लोगों के लिए साइंस पढ़ते हैं तो उन लोगों ने एक बार यहाँ पे जरूर आना चाहिए। तो देवी और सज्जनों, जितने भी टीचर्स हैं मैं उनसे भी रिक्वेस्ट करूँगा कि आप एक बार यहाँ पर इस वास्तु पर आके देखिए कि कितना बढ़िया काम किया है और जितनी भी तारीफ पुजारी सर की जाए वो कम है। ओके, थँक्यू सर। आम्हाला इतका आनंद झाला की काय, म्हणजे आपल्या पूर्ण बॉडीचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी आपल्या नाभीमध्ये आहे, आता हे कळणं महत्त्वाचं आहे। जशी ग्रॅव्हिटी आहे तशी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, अच्छा, ती असल्याशिवाय चालायला येत नाही। एक सिंपल प्रयोग आपण करून पाहायचं। तुम्ही बसता का याच्यावर? हॉट सीट जाईल, काय नाही होणार, तुम्ही वेट करून आणि याच्यामध्ये तुम्ही असं जवळ हे करा आणि 2ला हातही बाजूला करायचे, 2ला 2ला आणि पायही बाजूला करायचे, ओके, आणि 1ला जवळ आले परत या पोझिशनला, ओके, पायही बाजूला करायचे। थोडंसं रोटेशन करतो, तुम्ही ऑब्झर्वेशन करा काय 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 बोला नाही 2 बोला 1 येस, सांगा बरं काय झालं? 2ला काय झालं? स्पीड कमी झाला, काय झालं? सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी चेंज झाली। यस, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जेव्हा मध्ये होती ती कुठल्या याला होती? 1 जाऊन, त्यावेळेला काय झालं? स्पीड रोटेट जास्त झालं आणि जेव्हा बाजूला केलं ती जे कॉन्सन्ट्रेट होतं ते दूर गेली। आपल्या शरीराचंही तसंच आहे, आपलं शरीर चालताना आपल्याला कळत नाही, आपला हातही हलला, अच्छा, आणि तो जर हल्ला नाही तर आपल्याला आपलं शरीरही काय होणार नाही, चालणार नाही। ही माझे 2 असिस्टंट आहेत, ते कराडपासून आहेत। हा प्रमोद आणि चेन्नई, यानं BTech केले आणि यानं BCom केलेलं आहे, यानं BTech इलेक्ट्रिकल आणि हा BCom DED आहे। तर आम्हाला खूप आनंद झाला तुम्ही आला तर ही मल्टी व्हील आहे, म्हणजे तुम्हाला याच्यात अनेक खोल दिसायला लागेल याच्यात। यस, अच्छा, म्हणजे याच्यात काय असं? याच्यात एक हा ऑस्ट्रेलियन मिरर आहे वरती, अच्छा, खाली एक साधा प्लेन मिरर आहे, अच्छा, त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक म्हणजे आपण हव्याच्या दुकानात गेल्यावर अनेक प्रतिमा दिसतात, अच्छा, हे आम्ही सरळच लावल्यामुळे तुम्हाला ते मल्टिपल खोल असं दिसायला लागतं। हे आपण लहानपणी असताना काचेचा टाकून वगैरे करायचो, असा कॅलेडोस्कोप आहे छोटा असा दिसेल। अरे हा, हे मल्टिपल इमेजेस आहेत या इथे। मुलांना आपण हे करतो की मातिकामध्ये हे आम्ही ठेवलेलं आहे, मडकी वगैरे काय करायचं तर मातीमध्ये हा गुणधर्म आहे इलॅस्टिसिटी आणि पोरसिटी। मातीत हात रमले पाहिजेत, ते आम्ही अगदी छोटी मुलं असतात त्यांच्याही हातामध्ये पेन देतात हल्ली, म्हणजे अगदी छोटे किंडर गार्डनला घाला आणि अंगणवाडीत घाला, तर टीचरला ते माहीत नसतं हे आपण त्याच्या हातात काय द्यायचं नाही, पण आईला माहीत असतं। आई काय करते, लहान ही दोघं होती तेव्हा तुम्ही कणकेचे गोळे देतच होता ना, ते कणकेच्या गोळ्यापासून काहीतरी बनवत, प्रत्येक लहान मुलं बनवत असतं, तसं तुम्ही काहीतरी द्या। मग आम्ही ते व्हीलवर ते मडकी वगैरे बनवायला वगैरे त्यांना शिकवतो। त्याच्यातलं मग त्याला सेंट्रीफ्युगल फोर्स, सेंट्रीपिटल फोर्स या देखील कन्सेप्ट होतं। आता तुम्ही तिथं बसला होता, ते सेंटर ऑफ मास कसं कॉन्सन्ट्रेट झालं, आता हे या स्थितीला आहे। पण आता मी जर हे असं रोटेट केलं
तर याची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काय होईल इकडे सरकेल याच्याकडे लागेल इकडे सरकेल सेंटर ड्यू टू दी मोशन. मग हे सगळं मुलांना लक्षात आलं पाहिजे. तिथं देखील ते गोष्टी ते ठेवलेल्या आहेत. या याच्यावर देखील हे जवळ आलेलं आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा हे जवळ धरलं मगाशी ती इथं तुमच्या लक्षात येईल फिलिंग तुम्ही काय केलं ते मॅसेज जवळ आले कॉन्सन्ट्रेट. आणि हे फिरवताना बघा हे दूर गेल्यावर ह्याच्यामध्ये सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचं परत एक सुंदर उदाहरण आहे की ह्याचे दोन मासेस इथं इक्वली डिवायडेड झाले आणि जी बीक आहे या बीकवर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आलेली आहे. म्हणून हे इथं उभा आहे. लहान असताना आपण लहान मुलांना ही खेळणी आणून देतो. बरोबर. त्याच्यातलं विज्ञान सांगत नाही ते देखील ह्याच्यामध्ये देखील सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इथं आहे. प्रत्येक गोष्टीबद्दल विज्ञान सांगितलं पाहिजे. ज्या वेळेला आवडायची गोष्ट सांगितली ते मडकं खड्यानं तो भरतो आणि पाणी वरती आणतो. तिथं तो कुठल्या वस्तू पाण्यात तरंगतात आणि कुठल्या तरंगत नाही आईबाबांनी सांगायला पाहिजे. आणि मग ती गोष्ट सांगा. ते आम्ही कौतुक करतो फक्त मुलाचं की माझ्या बाळाला ही गोष्ट सांगता येते. तसं विज्ञानही सांगता आलं पाहिजे मुलाला आणि ते शक्य आहे. हे हल्लीचे पालक खूप सुशिक्षित हे करू शकतात. हे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आपल्याला वाटतं की हे असं जाईल खालीपर्यंत पण हे आणि परत उलटं वरती येणार. पण तो बरोबर उतार आहे तर तो वरती येणार. ही पण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बरोबर सेंटर ऑफ मास बरोबर एवढ्या हाईटला कॉन्सन्ट्रेट झालेला आहे. ही जी हाईट आहे ही त्यामुळे हे येत आहे आपल्याला. छोटे छोटे या सगळ्या वस्तू मी कराडला बनवलेल्या. आता फक्त इथं 10% लावलेलं आहे. 2 ट्रिक सामान आले. आपण चहा घेऊया मस्त पैकी या आम्ही बरं कसं त्या आपलं सगळं दोन्ही काम आमच्याकडे हे नाही घेऊ ना. चहा घ्यायला किती वेळ लागतो परत 2 मिनिटं. आता परत आपल्याला येऊन गेलं हे जर आधी ओळख झाली असं आपण खूप मस्त ॲनिव्हर्सरी रॉकेट आपलं पोचवली ते चांद्रयान हा विक्रम रोवर आहे. चंद्र बघताना आता आजचं कसं झालं की रॉकेटची शक्ती आपली कमी पडल्यामुळे इथं 5 हे झाले असे रोटेशन पृथ्वीभोवती नंतर 5 चंद्राभोवती. मग आपण 23 ऑगस्टला पोचलो 1 महिन्याने. ही जी आहे हा चंद्र त्या चंद्राची ही बाजू आपल्याला दिसते आणि इथं हे चांद्रयान आपलं दक्षिण इकडे. हे कळण्यासाठी हे मॉडेल करावं लागलं. जसं आहे तसं याच्यावर नील आर्मस्ट्रॉंग कुठे उतरला हे सगळं याच्यावर सगळं वर्णन करून ठेवलेलं आहे. मुलांनी बघत फिरायचं आणि मग त्याला म्हणजे टेकड्यांची नावं हे ते सगळं दिलं. फोटो काढ. ते परवा मीनाक्षी जयचंद्री आली तिला पण हे सांगितलं. ही कॉलनी चंद्रावर अशी वीट अशी कॉलनी कशी चंद्रावर असेल हे सगळं इमॅजिनरी केलेलं आहे. कराडला जसं केलं तेच इथं उचलून आणलं. कल्पना चावलाचा फोटो पुतळा पहिल्या लॉकडाऊनमध्ये केलेला आहे. मी MSc फिजिक्स MA वगैरे मी आर्टिस्ट. हे बघ ही कल्पना चावलाचा बिल्ला आहे. जर मी माहिती देतो मायक्रोग्रॅव्हिटीच्या ह्याच्याबरोबर गेले ते त्यांनी स्टार्सला टच केला. हे 4-7 अंतराळवीर आहेत त्यांची नावं आहेत. हे सगळे खंड आपले दूर करून हे अगेन्स्ट ग्रॅव्हिटी गेलेले आहेत. हे जणू पृथ्वीवरचे काय 7 स्टार आहेत. हे कल्पना चावलानं तुझ्या याला लावलेला हा बिल्ला आहे.
अच्छा. तिचा स्पर्श असलेलं मी तुला देतो तशी अरे तू बापरे तशी सर, तू थँक्यू मोठा सो कर. मच, थँक्यू सर. आणि हे स्टिकर आहे, हे पण मायक्रोग्रॅव्हिटीचं आहे, हे मी तुला देतो. थँक्यू. आणि सगळ्यांसाठी फोटो या उभे हां शाळा. हां, आता आपण परत आलो ह्याच्याकडे, लिओनार्दो विन्सी, जिथं आपण सोनेरी केसाचा बघितला. आपण काय म्हणतो, यांनी मोनालिसा काढलं. हे मोनालिसा हे चित्र काढण्यापेक्षा तो एक मोठा तंत्रज्ञ शास्त्रज्ञ होता. विमानाचं रॉकेटचं मॉडेल त्यानं पहिलं तयार अच्छा, त्यांनी तयार केलं. हां, आता ही ती ह्या सिंपल गोष्टी आहेत त्या तुमच्या माझ्या घरात आहेत. हे उदाहरणामध्ये आपण हे याचा टेकू हा फाल्कनमायमध्ये आहे, याचं लोड पुढे आहे, इथं धरून उचला सर, नाही थोडं जड आहे बरं. जड आहे, आणि इथं नुसतं बोट लावा. हां, हे हलकं आहे. हलका आहे ना. हो. तर ही आहे कात्री, हां, इथं याला मध्ये सपोर्ट आहे. अच्छा, हो हो, राईट. आणि ह्याचा पुढचा इथं याचा लोड बरोबर आहे, बरोबर, लोड तिथे आहे. आणि इथं तुम्ही देणारा लोड. हो. आता ह्याच्यात आणि ह्याच्यात फरक, ह्याच्यामध्ये लोड सेंटरला आला आहे. आणि इथं मध्ये इकडे फ्लास्टर मला कडेला. तुम्ही इथं धरून उचलून बघा बरं, येतं धरून उचला, जड आहे ते. जड आहे, जड आहे. इथं धरून उचला, हां, इथं इट सोपं आहे. इझी. हा आहे अडकिता कडबा कुट्टी. हां हां हां, अच्छा. ही बघा, हे मुलगी इथं मध्ये हां, फाल्कन आहे, अच्छा, इथं लोड आहे, इथं तुम्ही अप्लाइड हो फोर्स. हो हो, येस येस. इथं बघा, इथं जर मागं फाल्कन आहे, इथं लोड आहे, इथे लोड आहे. इथं धरून उचला येत नाही, नाही नाही, पण इथे येते इझी. इथे तर बरोबर. हां, इथे इझी इझी. तो चिमटा आहे. आता आमच्या ताई स्वयंपाक करताना हा वापरतात गोष्ट. हे तुम्ही इथं धरून नाही ऑपरेट करा, इथं करता पोळ्या भाजताना. आता ह्या तिन्ही वस्तू, दुधाची पिशवी कट करताना यांची आठवण आली पाहिजे. अच्छा. आणखी तर आता काय लागत नाही, पण लागत होतं आपल्याला होतं, लहानपणी. तर ती आठवण आली पाहिजे, पकड आली इथं, हो हो, पकड. पकड. आणि हे लिओनार्दो विन्सीने केलं. आणि हे ताई हे ओढून बघेल, इथे पडून हेवी. बस हेवी, खूप हेवी. खूप हेवी. याचे पडून बघ, तुला कुठलं हलकं जाते थोडंसं, का हलकं जातं. हां, हे खूपच आहे. हां, आता तिथं का हलकं जाते बघ, तिथं मास कप्पे डिवाइड झाले. हां, लोड दे. हा, लोड तिथं, आणि खाली मुळेबंद 2 पुली आहेत, त्यामुळे ते डिवाइड झाले. तिथं दोलकाचा दोलनकाल त्याच्या लांबीवर अवलंबून असतो, लांबी वाढली तसं दोलनकाल आता कमी होत गेला. हे आपण मराठीत पाठ केलं. हो हो. इट इज डिपेंड ऑन द लेंथ ऑफ द पेंडुलम. हे सगळं त्याच्यामध्ये. आता इकडचा बघूया आपण, ते PWD-साठी सारखं झालं तुम्ही. किती किलोमीटर, मुंबई 2 किलोमीटर, 30. हे बघा, न्यूटन अंकलनी हे गर्डन तयार केलेलं आहे 17व्या शतकात. आपण मराठीत पाठ केले, संवेग अक्षयतेचा आघातापूर्वीचा संवेग आघातानंतरच्या संवेगा इतका असतो की मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू मोमेंटम आफ्टर कोलिजन. हे इकडे व एकच घे. आता आपण 2 टाकतो, अच्छा आणि आता आपण 3. अच्छा, ज्यावेळेस आपण तीन तीन त्याच्यात एक ॲड जोडला. आता आपण 4 करून बघू. हे बघा 4. आता बघा, आता तिकडे तर 4 नाहीत. मी ह्या माणसानं कॅल्क्युलेटर होतं, कॉम्प्युटर होतं, काय होतं 17व्या शतकात, त्यानं सांगितलेली व्हेलॉसिटी म्हणजे जी चंद्रापर्यंत तुम्हाला स्पीड किती द्यावी लागते, ती आजही तेवढीच लागते, 11.2 किलोमीटर पर सेकंद. एवढ्याच वेगानं रॉकेट झाला. यांची ओळख त्यांनी थर्टी मॅडम प्रिन्सिपल. मी नव्हतो, सॉरी, मी या इंग्लिश मीडियम. हो, मी सगळ्यांना कल्पना देऊन ठेवली होती. हो, त्यांनी सरांनी सांगितलंच होतं. आणि नेमकं काय झालं, तुम्हाला आम्ही कॉल करत होतो आणि तुमचा फोन ऑफिसमध्ये. आता इथं बघा, ही ग्रॅव्हिटी वेग म्हणजे आपल्याला म्हणतो की ब्लॅक होलमध्ये आपल्याला कसं आहे. आता ही खूप हलका आहे, लाईट वेट आहे. आणि ह्याचा टाईम पिरियड बघूया. आता जायचा आपण थोडं मास वाढूया, थोडं. आणि आपण आता जादा मास वाढूया. ही आपली पृथ्वी, त्यामुळे काळजी करायचं कारण डिपेंड ऑन दी मास. सारखं काम करत असताना भारत सरकारनं दखल घेतली. अरे वा. डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी.
तेव्हा हे दिलेलं आहे. आता साधी गोष्ट आहे, या आपल्या लहानपणी तेच होतं की पायथागोरस आपण हो पायथागोरस. हे 90 डिग्री इथं आहे आणि हा कर्ण आहे, म्हणजे हायपोथिनिस, बेस आणि हाईट. आता हायपोथिनिसवर काढलेला स्क्वेअर, हा स्क्वेअर ए, हा स्क्वेअर बी, हा स्क्वेअर सी. आणि आपण पाठ केलं मराठी, तुम्ही मराठी मीडियम शिकला की इंग्लिश? ते वाक्य आठवत असेल. कर्णावर काढलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ इतर 2 बाजूवरील चौरसाच्या बेरजेवढे असते. हे आमच्या शिक्षकांनी पाठ करून घेतलं, पण ते काय आम्हाला नीट समजून दिलं नाही. पण इथं ते एक समजेल आपल्याला. हे 2 जे ए आहे त्याच्यातलं मटेरियल हे सगळे ह्याच्यात येऊन साठा लागेल. सरळ आहे. एरिया ए इज इक्वल टू एरिया बी प्लस सी. कर्णावर काढलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ इतर 2 बाजूवरील चौरसाच्या बेरजे एवढे असते. अच्छा, हे पटकन असं होईल. असं हे खरं असं ॲक्च्युली तुम्ही हे जे तयार केलं ना, हे एखाद्या शाळेत सुद्धा पाहिजे. म्हणजे ज्या ठिकाणी मॅथ शिकवलं जातं ना, तर त्या ठिकाणी लॅबोरेटरी पाहिजे, भरपूर पाहिजे. मॅथ लॅब असणं गरजेचं. एक गोष्ट आहे साधी लक्षात घ्या. आपल्याकडे अर्धा लिटरची दुधाची पिशवी आहे. त्या मुलांना कधी माहीत नसते की लिटर कसं मोजलं जातं. तुम्ही द्या ना एक बादलीभर पाणी आणा, मापनाचं सगळं आणा, द्या मोजायला. पण नाही करत. तुम्ही इंटरनॅशनल स्कूलमध्ये लाखो रुपये फीस भरून घाला तरी हे होत नाही. काय हे चालत. आता तुम्ही मीटर एवढं मोठं आणा, म्हणजे इंजिनियरचा टॅप, आणि मोजायला द्या. मोजून काढा, ॲक्युरेट क्षेत्रफळ काढा, ती करू शकतात मुलं. पण ते टीचरनं हे गेअर आहे, हे गेअर हे तुमचंच आहे बघा. हे जे ह्याचा एक झाला की याचे 2 होतात. हो बरोबर. अच्छा अच्छा. याचं एक रेव्होल्युशन म्हणजे याचं एक 2. हे डॉक्टर पंडित विद्यासागर सर, ते पुणे विद्यापीठामध्ये फिजिक्स हेड ऑफ होते. तर मराठवाडा विद्यापीठाचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते, त्यांनी लिहिलेलं आहे. आता इथे एक खरी गंमत आहे. पहिल्या लॉकडाऊनमध्ये मला, दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये तुम्ही म्हटला, मी ICU मध्ये होतो. सर मला भेटायचे. ICU आम्हाला दिसायचं सर. मला 120 इंजेक्शन झाले आणि मी त्यावर ठेवलं की कराडमध्ये राहता मला हे काय होणार. ही दोन मुलांचंही नीट झालं पाहिजे, माझ्या मुलांचं झालेलं आहे. हे भोंडे मला मिळाले, 8 वर्ष मला बोलवत होते आणि ते इथं आलं. तर पहिल्या लॉकडाऊनमध्ये लॅब बंद झाली होती. तर त्यावेळेला मला हे डायजेस्ट झाले सायंटिस्ट माझ्या मनात. तर ह्या जी मूर्ती आहेत या सगळ्या सायंटिस्टची शिल्प आहे, ही न बघता केलेली आहेत मी. काय बोलतो? हां, मी समोर चित्रही ठेवला नाही, फोटो नाही. आजही मला आर्किमिडीज काढायला सांगा, न्यूटन काढायला सांगा, कुठले स्केच काढायला सांगा, माझं ते हृदयात आणि मनात बसलेलं आहे. हे तर हे सोनेरी केसाचा हा चार्ल्स हा जो आहे, चार्ल्स डार्विनचं खालीवर ठेवले. कोणी बदलले? या मुलींनी बदलले वाटतं आमचं. लिओनार्दो विंची आहे. इकडे केले तिने, आमची मावशीने केले. तर लिओनार्दो विंची एक मोठे होते, त्यांची मी नंतर गोष्ट सांगेनच. हा चार्ल्स डार्विन आहे. हे आता पायथागोरस हे केलं. तिला सांग रे मावशीला, इकडचे तिकडे सायंटिस्ट PWD सारखं झाले असताना. PWDचे रस्ते असतात, ओरिजिन स्पेसिस. मी यांचा काही फोटो पाहिला नाही. भास्कराचार्य आणि पण हा माणूस ग्रेट होऊन गेला की आत्ता 19व्या शतकात सुरुवातीलाच त्यानं सांगितलं माणूस कसा मोठा होत गेला, प्रगती कशी होती. हा AI पर्यंत आला. इथं तुम्ही बघाल चंद्रावरून आलेलं दगड आणि माती हे कुठंच बघायला मिळालं नाही तुम्हाला. 3,84,400 किलोमीटर चंद्र आपल्यापासून दूर आहे. हे खरोखर आहे. हे कसं आहे, कल्पना चावलाला नासामध्ये मिळालेलं आहे. अच्छा. कल्पना चावलाचे तिच्या फॅमिलीचे माझे फार मोठे चांगले स्नेहसंबंध आहे. हे तिचे वडील आहेत. आत्ता ऑक्टोबर 3ला 1 वर्ष होईल ते वारले. अच्छा. मग त्यांनी बऱ्याच भेट वस्तू, खूप वस्तू आम्हाला दिलेल्या. तिच्या आई आहे, आई आहे, बहिणी आहेत. एक बहीण अँबॅसेडर होती स्वित्झर्लंडची. भाऊ आहे संजय चावला. आणखी एक बहीण आहे दीपा दिदी, ती पण त्यांचं बिझनेस आहे. तर ह्या चंद्रावरचा दगड आणि माती ही बघायला मिळणं देखील महत्त्वाचं आहे. बघा ती त्याला वजन आहे का? लाईट आहे ते. हा, आपल्यासारखंच असणार तिथे सगळंच अगदी. फक्त ते चंद्रावरून आला एवढंच. इथं APJ अब्दुल कलामना मी 3 वेळा भेटलो. अच्छा. तर 3 वेळा भेटल्यावर त्यांनी मी जेव्हा माझा प्रोजेक्ट सांगितला 2003ला की मी असं स्काय टू स्पेस लेक्चर देणार आहे, त्यांनी काय मॉडेल्स वगैरे पाठवले. माझ्या प्रत्यक्ष भेटीमध्ये त्यांनी मला गोल्ड पेटेड हे GSLV रॉकेट दिलं. हात गालावर हात ठेवला, इथे ठेवला. पुणे वेदला माझी मुलाखत झाली डॉक्टर आनंद नाडकर्णी. तो एक कार्यक्रम खूप ग्रेट असतो पुण्यामध्ये.
तर तेव्हा मी तो किस्सा सांगत जेव्हा होतो तेव्हा लोकांच्या डोळ्यात देखील पाणी आलं होतं. मी म्हणालो की तो जो त्यांनी घेतलेला ऑक्सिजन आहे त्यावेळेला मी तो घेतला असेल, त्यांनी उच्छवास सोडल्यानंतर तो माझ्यात मिक्स झाला असेल आणि मला म्हटले असतील की तू निदान मिसाईल टेक्नॉलॉजी सांगायचं तरी काम कर, मुलं तयार करायचं. आणि खरंच एक 8-10 मुलं तरी माझी अशी आहेत की इस्रोमध्ये चांगल्या चांगल्या पदावर काम करतात. तर मागच्या महिन्यात एक जो झाला त्याचं मी तुम्हाला परवा पाठवलं घोंगडी म्हणून. तो मुलगा लहानपणी यायचा कराडला, रॉकेट कर, कागदाचं विमान कर, सगळं ते शिकायचा. पण त्यावेळेला त्याच्या डोक्यात होतं आणि त्यानं ती IIT क्रॅक करून ती इस्रोमध्ये गेला आणि आज इस्रोतला मोठा सायंटिस्ट आहे. आणि परवा एक येणार होता म्हणजे तो पूर होता, गुरुवारीच येणार होता, म्हणजे येऊ नकोस, तो पुण्यात आला होता. तो भारतातला एकमेव असा सायंटिस्ट आहे इस्रोमध्ये की थ्रू सॅटेलाईट समुद्रामध्ये जे प्लॅस्टिक कलेक्ट होत आहे, प्रदूषण होते, हे आपण बिस्लरी म्हणतो, ह्याच्यापेक्षाही विचित्र खूप गोष्टी आहेत समुद्रात आणि समुद्र भरला जात होतं. तर तो आयडेंटिफाय करून तिथं क्लिनिंगला नेव्हीची माणसं पाठवतो. आणि किती मुलाचं वय 24 फक्त. हां, काय मुलं असतात. काय नाव त्याचं नाव यादव. आणि त्याने सगळं BA केलेलं आहे. BA आणि MA जॉग्राफी. त्यात गोल्ड मेडल जॉग्राफी. प्रणव हे इस्रोचीच आहे. हे अल्बर्ट आइन्स्टाईन, राईट ब्रदर्स. हे यानं आर्किमिडीज स्कूल केला आहे. जेव्हा असं रोटेट होतं आणि पाण्यात हे जाईल तेव्हा पाणी याच्यातलं हे असं बाहेर येतं. तर अगेन्स्ट ग्रॅव्हिटी त्या माणसानं कसं काम केलं असं. पाणी इथे, पाणी इथं आहे, तो आता संपले पाणी, वेपरायझेशन झालं असं इथं पाणी येतं. पण ते असं फिरत होतं तर त्यानं 287 ख्रिस्तपूर्व त्यानं हा शोध लावला, आर्किमिडीज दी ग्रेट. मग ते आपल्याला आर्किमिडीज स्क्रू आहे तो हाच, ह्यालाच आर्किमिडीज स्क्रू म्हणायचं. मग पण आर्किमिडीज प्रिन्सिपल आपण शाळेत प्रयोग केला आहे. तो डबा, तो दगड सोडायचा, सर हात लावून द्यायचं नाही, गणपती. आणि हे पहिलं गाणं जगातलं मेरी हॅज अ लिटल लॅम्प, हे एडिसननं रेकॉर्ड केलं, ऐकायला कोणी नव्हतं, त्याला वेड्यात काढत होते. त्याच्या कुत्र्यानं ते ऐकलं मास्टर. आणि मग ते त्याचं ते हे झालं. तर त्याला लहान असताना टीचरनी मारलं होतं, ते कानात ऐकूच यायचं नाही. इकडचं बुक ही आमची टीचर आलेली आहे. तासाला जाणार फोटो काढून गेला सर. आता MSc BA जून नाव सांगतो. मॅथमॅटिक्स, फिजिक्स, स्टार आपल्या ह्याच्यामध्ये या फोटो एक काढून त्यामुळे तुम्ही तासाला तासाचा लेक्चर झाला असं या तुम्ही येऊन जा आणि मोबाईल काहीकडे दे. नाही माझ्याकडे या सर मला तुम्ही